नमस्कार मैत्रिणींनो, कविताच ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साठ्याची करंजी। हे आपलं बाखूर घेतलेलं आहे। हे आपण साठ्यासाठी त्याच्या आतमध्ये साठा लावण्यासाठी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली तुपात भिजवून, आणि 1 वाटी मैदा, 1 वाटी रवा, थोडंसं मीठ टाकून पाण्यामध्ये काढून मळून ह्याचे 4 उंडे बनवून घेतले। आता याची करंजी बनवूया। आता आपण याच्या 4 पोळ्या लाटून घेऊया करंजीसाठी। आता ही प्रत्येक पोळीला साठा लावून घेऊ आपण। आता ही दुसरी पोळी पण याच्यावर टाकायची आणि त्याला पण हा साठा लावून घ्यायचा। आता ही तिसरी पोळी, आता ही चौथी पोळी, आता याचा रोल बनवून घेऊ आपण। हा रोल आहे ना असा हाताने व्यवस्थित सेट करून घेऊ। आता याला मधोमध कट करून घ्यायचं। उंडे करून घ्यायचे। हे सर्व गोळे आहेत ना असे या अँगलनी फक्त असे दाबून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे फडक्याखाली। अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची मध्यम याची, जास्त जाड नाही करायची जास्त पातळ नाही करायची। आणि त्याच्यात बाखूर भरून घ्यायचं, त्याच्या कडाला थोडं पाणी लावायचं आणि ती मिटवून घ्यायची। हे झाल्या आपल्या करंज्या तयार। हे बघा, याला अशा पाऱ्या पडल्यात करंज्याला आणि एकदम अशा खुसखुशीत झाल्यात, एकदम कुरकुरीत झाले। तुम्ही पण अशा करून पहा। धन्यवाद।